तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, SIR ची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे. लोकांकडून फॉर्म जे आहेत ते भरणे चालू झालेले आहेत. पण काही जणांना काही प्रश्न जे आहेत ते पडले आहेत. ते प्रश्न असा आहे की की प्रत्येकाच्या फॉर्ममध्ये जो सविस्तर जी नावं आहेत, 2002च्या यादीतली नावं आहेत, ती नावं कुठे लिहायचे, कसे लिहायचे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यांच्या फॉर्मवर ए असे नाव लिहून आलेलं आहे. ए म्हणजे अॅनोमलीज. आता हे अॅनोमलीज म्हणजे काय आहे? तर अॅनोमलीज म्हणजे तुम्ही जेव्हा मॅपिंग केली 2002च्या यादी सोबत जी तुम्ही तुमच्या नातेवाईकांची जी मॅपिंग केली, त्या मॅपिंग च्या नुसार तुमची मॅपिंग जी आहे ती बरोबर झालेली नाही, किंवा त्यामध्ये डाटा एंट्री करते वेळेस BLO कडून सुद्धा काही चुका झालेल्या असतील, किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्याच्या नावाने स्वतःच्या नावाला तुम्ही मॅप केलं असेल, तरी तुम्हाला अॅनोमलीज हे आलं असेल. आता याला पर्याय काय आहेत? तर याला पर्याय खूप काही अशा प्रकारचे पर्याय आहेत. जर तुम्ही तुमच्या वडिलाच्या नावाने तुमचं नाव हे मॅप केले असेल आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला धरून तुमचे जे बांधव असतील, ते बहिणी असतील, ते 4 पेक्षा जास्त असतील किंवा 3 पेक्षा जास्त असतील, तर तुम्हाला एका नावाने फक्त 3 जणांना मॅपिंग करायचं आहे. आणि उर्वरित जे आहेत त्यांना तुमच्या आईच्या नावाने तुम्ही मॅपिंग करू शकता, किंवा तुमच्या आजी आजोबाच्या नावाने सुद्धा मॅपिंग करू शकता. जर तुम्ही एकाच्या नावाने, फक्त तुमच्या वडिलाच्या नावाने जर तुम्ही 4 जणांचे जर मॅपिंग केलं असेल, तर सुद्धा तुम्हाला अॅनोमलीज हे येणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आता डबल जे फॉर्म भरत आहात त्यावेळेस तुम्हाला ते लक्षपूर्वक फॉर्म भरायचा आहे, सविस्तर भरायचा आहे. आणि भरल्यानंतर BLO ला तुम्हाला काळजीपूर्वक सांगायचं आहे की अशा प्रकारे हे अॅनोमलीज जे आलेलं आहे, तुम्ही आता हे नाव जे आहे ते मॅपिंग जे आहे ते अपडेट करून घ्या. तर अशा प्रकारचे त्यांना सांगायचं आहे. मित्रांनो, दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की काही व्यक्तींनी जे आहे ते 2002च्या यादीशी, त्यांच्या नातेवाईकाशी स्वतःच्या मतदान जे कार्ड आहे त्याचं मॅपिंग नाही केलेलं आहे. तर अशा व्यक्तीने काय करायचं? किंवा ज्यांना 2002च्या यादीमध्ये त्यांच्या नातेवाईकाचं नावच भेटलं नाही, सापडलं नाही, तर त्यांनी काय करायचं? तर त्यांना घाबरायची काही गरज नाही किंवा कसल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. तुम्ही जो फॉर्म तुमच्याकडे आलेला आहे तो फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे. आता भरायचा कसा आहे? तर वरचे दोन्ही बॉक्स तुम्हाला रिकामे ठेवायचे आहेत आणि खालचा जो बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं जन्मतारीख टाकायची आहे, तुम्हाला तुमचं आधार कार्ड जो नंबर आहे तो टाकायचा आहे, आणि त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव आणि त्यांचे वोटर ID नंबर, मतदान कार्ड नंबर जे आहे ते टाकायचे आहे, आणि साईन करून तुम्हाला ते फॉर्म जमा करायचे BLO कडे. आता BLO कडे जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनंतर एक ड्राफ्ट लिस्ट जी जाहीर करण्यात येईल, त्यामध्ये तुमचं नाव येणार नाही, आणि ते नाव नाही आलं त्यानंतर तुम्हाला एक नोटीस येईल, तुम्हाला एक कारणे दाखवा नोटीस येईल, की त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं नाव जे आहे ते 2002च्या यादीमध्ये नव्हतं किंवा तुमच्या नातेवाईकाचं नाव नव्हतं, तर तुम्ही कोणते तरी डॉक्युमेंट सबमिट करा, तर तुमचं नाव जे आहे ते मतदान यादीमध्ये राहील. तर यापैकी तुम्हाला 11 डॉक्युमेंट असतील, कुठे कुठे सांगण्यात येत आहे की 15 असतील, 16 असतील, पण बहुतेक आता इलेक्शन कमिशन जे कागदपत्रे निर्धारित करून देतील त्यानुसारच आपल्याला जे आहे ती कागदपत्रे जमा करायची आहेत. तर यामध्ये जे सहजासहजी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील, उपलब्ध असतील, अशा 4 डॉक्युमेंटची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम डॉक्युमेंट आहे की तुम्ही तुमचं जे शाळेमधले जे TC आहे ते TC तुम्ही दाखवू शकता, किंवा निर्गम उतारा असेल तुमच्याकडे, तर शाळेमध्ये तुम्ही कुठे ऍडमिशन घेतलं असेल पहिलीमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला तिथे शाळेमध्ये जाऊन निर्गम उतारा सहजासहजी मिळू शकतो, तुम्ही काढून घ्यावा. त्यानंतर तुम्हाला एक रहिवासी जमा करायचा आहे, तहसीलचा रहिवासी. म्हणजे तुम्हाला लोकल ग्रामपंचायतचा किंवा नगर परिषदचा रहिवासी नाही, तर तहसील कार्यालयातून काढलेला रहिवासीच तुम्हाला जमा करायचा आहे. त्यानंतर 4थं डॉक्युमेंट आहे, तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, जाती प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल, जात प्रमाणपत्र, तर ते सुद्धा येथे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आहे तुमचं जर शिक्षण 10वी पर्यंत झालं असेल, मॅट्रिक्युलेशन जर झालं असेल तुमचं, तर त्यावेळेस तुम्ही 10वीची सरत सुद्धा तिथे जमा करू शकता. आता या व्यतिरिक्त भरपूर अशा प्रकारची कागदपत्रे, त्यामध्ये पासपोर्ट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, किंवा 7/12 आहे, वेगवेगळे कागदपत्रे, पण सहजासहजी जी कागदपत्रे आपल्याकडे अवेलेबल असतील त्यांची नावे मी ते दिलेत. या 4 पैकी तुम्हाला फक्त एक डॉक्युमेंट तिथे जमा करायचे, 4 डॉक्युमेंट जमा करायची गरज नाही. आणि तुम्ही डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुमचं नाव जे आहे ते पूर्ववत त्या यादीमध्ये येईल. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आणि अशी काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्याकडे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.